पावसाळी अधिवेशनाचा हा शेवटचा आठवडा आता सुरू आहे। शेवटच्या आठवड्यातही विरोधक सरकारला घेरणार असल्याची शक्यता आहे। जनतेच्या प्रश्नावरून विरोधक आक्रमक होणार आहेत। सभागृहात शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार आहे, तर नुकसान भरपाई आणि कर्जमाफीचा मुद्दा हे विरोधक लावून धरण्याची शक्यता आहे। आज विधानसभेत ठाण्यातील माजिवडे येथील कांदळवन नष्ट करून अनधिकृत बांधकाम करण्यात आले। मात्र याकडे अद्याप महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकारचं दुर्लक्ष असल्याचा आरोप करण्यात आलाय। तसेच विधान परिषदेत मुंबईतील स्वच्छतागृह, कबूतरखाने बंद केल्यानंतरची परिस्थिती आणि कामगार मंडळातील अनियमितता यावर विरोधक सत्ताधाऱ्यांचं लक्ष वेधणार आहे। तसेच संजय शिरसाट यांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणावरूनही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होणार असून शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई आणि कर्जमाफी कारवाई अशी मागणी लावून धरली जाईल। या संदर्भात आपण अधिकची माहिती घेणार आहोत। आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव आपल्याशी जोडले गेलेले आहेत। स्वप्नील, आज खरं तर आजपासून खरं तर शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे। यामध्ये पण आता अनेक प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे विरोधकांकडून, की शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, कर्जमाफीचा मुद्दा असेल, नुकसान भरपाई होणार का, असे अनेक प्रश्न उपस्थित केली जाण्याची शक्यता आहे। याबद्दलची अधिक माहिती काय? कृपा, निश्चितच राज्य विधिमंडळाचा पावसाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा आता सुरू होतोय। गेल्या 2 आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरतून महाविकास आघाडीचे जे आमदार आहेत, सर्व आमदारांनी विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये आक्रमक भूमिका घेतली होती। दरम्यान आजही जी 293चा प्रस्ताव आहे, यामध्ये शेतकऱ्यांच्या सखोल प्रश्नांवरती चर्चा होणार आहे। कर्जमाफी असेल, सौर पंप, कृषी वीज, तसेच हमी भाव आणि कर्जमाफी या संदर्भात खरं तर विरोधक मुद्दा लावून धरतील आणि सरकारचा यावरती नक्की भूमिका काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतील। त्याचबरोबर जे इतर सुद्धा आमदार आहेत, ते राज्यातील आणि मुंबईतील अनेक प्रश्नांच्या कडे सरकारचं जे आहे ते लक्ष वेधतील। मुंबईमध्ये सध्या कबूतरखान्यांवरून एक वाद निर्माण झालेला आहे। कबूतरखाने बंद केल्यास ते कबूतर दुसऱ्या ठिकाणी जातील, त्यामुळे यावरती उपाययोजना करण्यात यावी अशा प्रकारे सुद्धा मागणी जोर धरू लागलेली आहे। तर दुसरीकडे ठाणे असेल, नवी मुंबई असेल, तसेच अनेक भागामध्ये जे कांदळवन आहे ते नष्ट करून त्या ठिकाणी खासगी बिल्डर्स आहेत त्यांच्याकडून इमारती उभा करण्यात आलेल्या आहेत। या इमारतींना कोणत्याही प्रकारच्या महाराष्ट्र प्रदूषण मंडळाकडून नोटिसा सुद्धा अद्याप गेलेल्या नाही। हा जो प्रश्न आहे तो सुद्धा उपस्थित करण्यात येणार आहे। त्याचप्रमाणे कृषी मंत्री कोकाटे असतील किंवा बबनराव लोणीकर असतील यांनी जाहीर माफी मागावी अशी सुद्धा अनेक शेतकऱ्यांची मागणी आहे। या विरोधामध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा आवाज या ठिकाणी विरोधक या ठिकाणी सभागृहामध्ये मांडतीलच। मात्र दुसरा आणखी एक विषय तो म्हणजे प्रवीण गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झालेला आहे, या भ्याड हल्ल्याचा आज कुठेतरी जे पडसाद जे आहेत ते विधानभवनाच्या परिसरात सुद्धा उमटण्याची शक्यता आहे। तसेच अनेक जे काही मुद्दे आहेत, मग त्यामध्ये मंत्री संजय शिरसाट यांचं व्हिडिओ प्रकरण असेल किंवा इतर जे काही मंत्री आहेत त्यांचे वादग्रस्त वक्तव्य असतील, या शेवटच्या आठवड्यामध्ये महाविकास आघाडीचे सर्व आमदार कुठेतरी एकवटून सत्ताधाऱ्यांना घेरण्याची शक्यता दाट पाहायला मिळते। कृपा, निश्चितच स्वप्नील, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।